आपल्याबरोबर या गावचे रहिवासी आहेत. तुमचं नाव काय? अशोक दिघे. दिघे साहेब, काय वाटतं की आगामी ज्या निवडणुका होणार आहेत तुमच्या गावामधनं जिल्हा परिषद गटासाठी पंचायत गटासाठी एक उमेदवार इच्छुक आहे आणि संदर्भात त्यांचं काम बी चालू आहे, परंतु या गावचे सुपुत्र माजी मंत्री जे आहेत बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काही विकास कामं महायुतीच्या विकास माध्यमातून कामं झाली का महाविकास आघाडीच्या माध्यमातून कामं? आमच्या गावामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून कामं झाली आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच कामं होईल आमच्या गाव सारे. नुकसान झाले काय असं काय वाटतं? हो, मग आमच्या गावाचं बरंच नुकसान झालं या गावाला संगमनेर राहत्याला जोडल्यामुळे. आणि आता जे राहत्याचे जे मंत्री तुमच्या गाव राहत्याचे आमदार येतात का त्यांच्यापर्यंत काय काम आहे? कामं काही नाही, त्यांची काहीच कामं नाही इथं तशी नियमानं. फक्त काहीतरी थोडंफार काहीतरी करायचं आणि लोकांना नाद लावायचं, फक्त दुसरं काही नाही त्यांनी. उन्नीस फक्त काहीतरी दाखवायची त्यांना. मग जे माजी मंत्री आहेत बाळासाहेब थोरात यांचं पराभव होण्याचं कारण काय तुम्हाला असं वाटतं मनापासून? काय ते आता लोकांनी काय हे झालं ना, लोकांनी हे केलं. लोक मतदान करताना आहे ना थोडी लोकांची चलबिचल करून दिली, काही ते जातीवाद हे करून दिला यांचा. त्याच्यामध्ये साहेबांचा पराभव व्हायलाच नव्हतं लागत. पुन्हा काही याच्यामध्ये ईव्हीएम घोटाळा आहे, त्याच्यामध्ये ईव्हीएम घोटाळा आहे. मग ईव्हीएम घोटाळ्यामध्ये महाराष्ट्रामधनं आता सर्वच पक्षांनी त्याच्यावर काम चालू केलेलं आहे की त्याच्यामध्ये काहीतरी घडलंय, परंतु घडलंय त्यापेक्षा तुमच्या गावचे एक नेतृत्व जे राज्याचं काम करत होतं, राज्याचं नेतृत्व करत होतं, त्यांना हा पराभवाचा झटका जो बसला आहे ह्याच्या पाठीमागचं जातीय द्वेषाचं किंवा हिंदुत्वाचं कार्ड खेळलं गेलं का? हा, जातीवाद म्हणजे त्यांच्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावून हे केलं तिथं ना. आता 1.5 वर्ष झालं तुमच्या या ठिकाणचं, 1.5 नाही 1.25 वर्ष झालं इलेक्शन होऊन गेलं विधानसभेचं. इथले जे तुमचे आमदार, जे संगमनेरचे आमदार नाहीत, जे तुमचे राहत्याचे आमदार, यांनी काय काम केले का? काही नाही, अजून काहीच नाही केलं काम. आल्यापासून काहीच काम नाही होईल, काहीच तसं काहीच नाही ना. फक्त याच्या टायमाला आली पूरग्रस्त पाणी केली, निघून गेली ती. कर्ज ते शेतीचं कर्ज मंजूर करणार होते, शेती कर्ज मंजूर करणार होते, काय शेतकऱ्यांना निधी निर्माण करणार होते, काय वाटतं? काही नाही, अजून काही चालू नाही तसं काही. रस्त्याने विजेची प्रॉब्लेम चालूच आहे. आता जाती वीज येते, जाती झटके चालूच आहे तशी. शेतकऱ्यांना रात्रीची वीज आहे, दिवसा पाहिजे. जे अनुदान आहे ते भेटतंय का तुम्हाला? दुधाचं काही नाही, अनुदान नाही, काही नाही. आमच्या आता रिबीट दिलं आमच्या संघाने, साहेबांच्या याच्या मार्फत रिबीट चांगलं दिलं आम्हाला. 5 रुपये 45 पैसे रिबीट दिलं आम्हाला आमच्या याला संस्थेला. वार्षिक त्याच्यामध्ये किती फरक पडला तुमच्या उलाढालीमध्ये? मग 2-2.5 कोटी रुपये निश्चित संघाचे आले, डेअरीचे संघाचे आमच्या गावामध्ये. त्याचा डिव्हिडंड केला? हा, डिव्हिडंड त्याचा डिव्हिडंड केला. हा, ओके. थोडक्यात या ठिकाणी आपण नागरिकांच्या जे काय मनातला जो आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असं वाटतंय का की महाविकास आघाडीच येणार 100% ओके, फार 1 नंबर येणार. महाविकास आघाडीची ना सीटच लागणार आहे. आता लोक फसले, लोक यांना मतदान करून फसले लोक आता. ओके, धन्यवाद सर, धन्यवाद.